नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल झालेला म्हणजेच 2 जून 2026 या दिवशी झालेला अग्निवीर भरतीचा जो काही पेपर झालेला आहे, तर पेपरामध्ये कशा प्रकारे प्रश्न हे विचारण्यात आले होते, तर ते सर्व प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला असा विचारण्यात आला होता, भारतीय राज्यघटनेतील आणीबाणी विषयक तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आल्या आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 2 जर्मनी। तर पहा, आपल्या भारतीय राज्यघटनेतील आणीबाणी विषयक तरतुदी जी आहे तर ती पहा जर्मनी या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा, अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 3 खेळ। तर खेळ या क्षेत्राशी अर्जुन पुरस्कार संबंधित आहे। प्रश्न क्रमांक तिसरा असा होता, लोखंडाला गंज चढणे हा कोणत्या प्रकाराचा बदल आहे? तर लोखंडाला गंज चढणे हा पहा ऑप्शन क्रमांक 1 रासायनिक बदल कोणता आहे? रासायनिक बदल आहे। प्रश्न क्रमांक चौथा, सन 1928 मध्ये झालेल्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल तो पहा ऑप्शन क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल। तर पहा, सरदार वल्लभभाई पटेल यांनी सन 1928 मध्ये झालेल्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी केलेले होते। प्रश्न क्रमांक 5, स्वातंत्र्य भारतातील राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 1 सरोजिनी नायडू। तर पहा, सरोजिनी नायडू या स्वातंत्र्य भारतातील राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या। प्रश्न क्रमांक 6, रौफ हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर रौफ हा जो लोकनृत्य प्रकार आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 जम्मू आणि काश्मीर। कोणत्या? जम्मू आणि काश्मीर या राज्यांशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 7, राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? तर राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ हा पहा ऑप्शन क्रमांक 2 6 वर्षाचा। किती? 6 वर्षाचा असतो। प्रश्न क्रमांक 8, हिराकुड हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा महानदी। तर हिराकुड हे जे धरण आहे तर ते महानदीवर बांधण्यात आलेले आहे। जे की हिराकुड हे जे धरण आहे तर ते पहा ओडिशा या राज्यामध्ये आहे। कोणत्या? ओडिशा या राज्यामध्ये स्थित आहे। प्रश्न क्रमांक 9, सूर्यकिरणाच्या संपर्कात आल्यावर मानवी शरीरातील कोणते जीवनसत्व तयार होते? या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 4 जीवनसत्व डी म्हणजेच व्हिटॅमिन डी। तर सूर्यकिरणाच्या संपर्कात आल्यावर मानवी शरीरात पहा जीवनसत्व डी हे जीवनसत्व तयार होते। प्रश्न क्रमांक 10, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर पहा, आपल्याला पाण्याचे रासायनिक सूत्र विचारलेले होते। तर पाण्याचे रासायनिक सूत्र हे पहा ऑप्शन क्रमांक 2 H2O आहे। काय? H2O आहे। प्रश्न क्रमांक 11, भारतीय चलनावर म्हणजेच नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात? तर आपल्या भारतीय चलनावर पहा एकूण ऑप्शन क्रमांक 4 17। किती? एकूण 17 भाषा या लिहिलेल्या असतात। प्रश्न क्रमांक 12, गेटवे ऑफ इंडिया हे भारतातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा मुंबई। तर गेटवे ऑफ इंडिया हे पहा भारतातील मुंबई या शहरामध्ये स्थित आहे। प्रश्न क्रमांक 13, मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे? तर मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड हे पहा ऑप्शन क्रमांक 2 फिमर आहे। कोणतं? फिमर। यालाच पहा मांडीचे हाड म्हटले जाते। काय म्हटले जाते? मांडीचे हाड। तर हे मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड आहे। प्रश्न क्रमांक 14, राष्ट्रीय विकास परिषदेचे म्हणजेच नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलचे अध्यक्ष कोण असतात? तर राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष हे पहा ऑप्शन क्रमांक 3 प्रधानमंत्री असतात। कोण असतात? प्रधानमंत्री।
प्रश्न क्रमांक 15, आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केलेली होती? तर आझाद हिंद फौजेची जी स्थापना आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस. कोणी? रासबिहारी बोस यांनी केलेली होती. यांनी केव्हा केलेली होती? तर ती 1942 मध्ये. कधी? आझाद हिंद फौजेची स्थापना ही रासबिहारी बोस यांनी 1942 या वर्षी केलेली होती. नंतर सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व हे केलेले होते. प्रश्न क्रमांक 16, भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून सामान्यतः कोणत्या खेळाला ओळखले जाते? तर भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 3 हॉकी. कोणत्या? हॉकी या खेळाला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 17, मानवी शरीरातील रक्ताभिसरणचा शोध कोणी लावलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा विल्यम्स हार्वे. तर विल्यम्स हार्वे यांनी मानवी शरीरातील रक्ताभिसरणचा शोध त्यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 18, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 2 सिस्मोग्राफ. कोणते? सिस्मोग्राफ हे उपकरण वापरले जाते. प्रश्न क्रमांक 19, पृथ्वीवरून दिसणारा सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा शुक्र. तर पृथ्वीवरून दिसणारा सर्वात तेजस्वी ग्रह हा शुक्र हा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 20, जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिलेली आहे? तर जय जवान जय किसान ही जी घोषणा आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 लाल बहादूर शास्त्री. कोणी? लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 21, मानवी शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण कोठे होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मूत्रपिंड. त्यालाच पहा किडनी असे म्हटले जाते. तर एक मूत्रपिंड या ठिकाणी मानवी शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण होते. प्रश्न क्रमांक 22, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? तर काझीरंगा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 एकशिंगी गेंडा. कशासाठी? एकशिंगी गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे कुठे आहे? तर ते आसाम या राज्यामध्ये आहे. कोणत्या राज्यात? आसाम या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 23, रातआंधळेपणा म्हणजेच नाईट ब्लाइंडनेस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा जीवनसत्व ए म्हणजेच व्हिटॅमिन अ या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 24, थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर थॉमस कप हा जो आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन. कोणत्या? बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 25, गुरुत्वाकर्षणचा नियम कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे? तर गुरुत्वाकर्षणचा जो नियम आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 3 सर आयझॅक न्यूटन. कोणी? सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 26, भारताचे सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे? तर भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान जो आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 3 भारतरत्न. कोणता? भारतरत्न हा पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 27, पाण्याची घनता सर्वात जास्त किती तापमानाला असते? तर पाण्याची घनता ही जी आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 100 अंश सेल्सिअस. कोणत्या? पाण्याची घनता ही सर्वात जास्त 100 अंश सेल्सिअस या तापमानाला असते. प्रश्न क्रमांक 28, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर डिस्कवरी ऑफ इंडिया हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 जवाहरलाल नेहरू. कोणी? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी कोणत्या माध्यमात प्रकाशाचा वेग सर्वाधिक असतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 निर्वांत पोकळी. तर पहा निर्वांत पोकळी या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग हा सर्वाधिक असतो. प्रश्न क्रमांक 30, कान्हा नॅशनल पार्क हे प्रामुख्याने कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर कान्हा नॅशनल पार्क हे जे आहे तर ते पहा प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक 3 वाघ. कशासाठी?
वाघ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे, जे की कान्हा नॅशनल पार्क हे जे आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे, तर ते मध्य प्रदेश. कोणत्या? मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे.